काय चाललंय आजी? स्वयंपाक चाललाय. काय करताय स्वयंपाकाला? आपलं भाकरी भाजी. अच्छा, भाकरी भाजी कसली? भाजी करायची काय बी. तरी पण काय करणार भाजी? टमाट्याची चटणी, वांग्याची. वांग्याची. वरती ऊन आहे व ऊन आहे. हा, ऊन लागत नाही का तुम्हाला? आता काय करायचं आमचा जन्मच उन्हातला, काय करता? कुठले तुम्ही? आमचा मोरगाव जेजुरी. जेजुरी. हा. आता इकडे कधी आलात तुम्ही या साईडला? आम्ही दिवाळी दसऱ्यात येतो. दिवाळी दसऱ्याला. हा, आता वर चाललो गाठाच्या. अच्छा, म्हणजे आता तुम्ही परत चालले, पाऊस येईल म्हणून आता का उन्हाळा? हा. नाही, आम्ही जातोच या वक्ताला. अच्छा, मग दिवाळीला इकडे आता खाली येतात या साईडला येतात. हा हा. मग इकडे बदलापूर साईडला असतो, वांगणी अच्छा. बदलापूर. ओके, मग असं राहायचं असंच का? असंच हा? राहायचं, काय करायचं? काय? जागा दिली तिथं बसायचं, जागा दिली तिथं बसायचं. अच्छा, तसंच दिवस काढीत हा? राहायचं. असेच काढायचे. हा. काय मुलं बाळ शिकतात की नाही काय? मुलं बाळ शिकतात की घरी. हा, शिकतात ना? माहिती की बारकान दिशा आमची. हो का? कितवीला आहेस तू? 10वी झाली. 10वी झाली. मग पुढे काय शिकणार आहेस की नाही? हा हा, शिकायचं पुढे. ए बेटा, तुझं नाव काय? दत्ता. हा, दत्ता. तू कितवीला आहे? नाही दत्ता. हा, सांगतो. सांग ना. हा, जात नाही. नाही जात शाळेत? ए बाबा, शाळेत जायचं. हा, हे बघा, अशी ही विद्यार्थी आहेत बघा, ही मुलं आहेत. आणि आजोबा. आजोबा, काय नाव तुमचं? शिवाजी महाराज मानवर कुठे राहता तुम्ही? मोरगाव बारामती. अच्छा, इकडे कुठे आलात तुम्ही? पोटा करता कधी सोडलं तुम्ही? दसऱ्याला. मुलं बाळांना शिकवा आता काय. तिला नातू शिकला. नातू. ए दत्ता, नातू. तो नातू शिकला. हा, आणि ते कोण तुमचे? तो थोरला जेडा. हा, मच्छर चावले. मच्छर रात्री. बघा यांचा संसार. बघा संसार काय काय बघा. हे असं संसार घेऊन ही मंडळी बघा. बघा ना काय सूर्यनारायण तळपत आहे बघा. आणि अशा पद्धतीने बघा कसे स्वयंपाक करतात बघा. ही चूल पेटवलेली आहे बघा. भाकर कापलेली आहे बघा. अशा पद्धतीने ही मंडळी बघा कशी राहतात. काय आजारी बिजार आहे की काय तुम्हाला? नाही नाही नाही. काहीच नाही. गोळी वगैरे काय कसली घेता का? नाही नाही. हा, आम्हाला सगळं काय व्यवस्थित? नाही तसलं. काय नाही. काय नाही. मग तुम्हाला इथं काय एवढं बघा ना, आता इथं तुम्ही रात्री झोपलात तर तुम्हाला सापाईपाची भीती नाही का काय? नाही हा? नाही, आमच्या देव आम्हाला देवाची राखण. अच्छा हा. अच्छा, मग भीती नाही तुम्हाला? देवाचं नाव घ्यायचं आणि राहायचा कुठं पण. अच्छा. आमचा देवा घेतो. भाकरी कसली, ज्वारीची आहे कसली? हा, त्या बाजरीच्या टाकल्या. बाजरीची आहेत काय? अच्छा. बघा मंडळी, सूर्यनारायण तळपत आहे. आता बघितलं तर मार्च एंडिंग आहे. भयानक गरमी सुरू आहे. आणि ह्या उष्णतेत बघा या आजीबाई बघा इथे भाकर थापतात बघा. कुठली शेड नाहीये. बाजरीची भाकर बनवलेली आहे. भाजी कुठली करणार? भाजी केली का ह्याची? कुठली भाजी? ही. हा, भाजी टोमॅटो आणि वांगी आहेत. हा. वांगी आणि टोमॅटोची भाजी बनवलेली आहे बघा. खरंच खूप कष्ट आहेत, मेहनत आहे. आणि ते सगळं करून आपलं जीवन जगत आहेत. कुठल्याही परिस्थितीवर असेल, चेहऱ्यावर असेल, बाऊ नाहीये. आनंदाने ते राहत आहेत, जगत आहेत. आणि निश्चितच हे बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपला महाराष्ट्र समृद्ध आहे का? समृद्ध झाला आहे का? बघा काय परिस्थिती आहे या ठिकाणी. हे आहे आपल्या भारताचं चित्र. हे बघा, ऊन लागतंय. बाबाने काय घेतलंय बघा. अंगावर घेतलं, अंगावर घेतलंय बघा. शेल घेतली. किती होतील सगळी ही पिल्ल? किती होतील ही मेंढर? होते ना 400 होते. 400. घरून निघाल तेव्हा किती होती?
तेव्हा काय होती काय तेवढीच होती आता पिल्ले खायची खायची विकायची ना मग येत पोट हा बरं पोट कसं बघायचं आपलं हा मग तुम्ही इथं असे एका- कुठल्याही वावरात किंवा कुठल्याही शेतामध्ये राहताय तर कोण येऊन तुम्हाला बोलत नाहीत ना काय नाही बोल का हा, कोण नाही ना कशाला बोलते रे आता आपल्याला एक एक गाव गाव मुकाम करीत चालायचा बरं. पुढं बस काय किती वय आहे 80 80 वय आहे बघा बाबांचं 80 वय आहे तरी करतात बघा किती कष्ट करतात मेहनत करतात अशा पद्धतीने जीवन जगतात असं हे आपण ही अशी परिस्थिती बघितली की प्रश्न निर्माण होतो मनामध्ये की आपण हा जो समाज आहे तो समाज प्रवाहामध्ये कधी येईल केव्हा येईल तो प्रश्न आम्ही उत्तरित आहे तो प्रश्न आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहोत लक्षात कधी मिळतात त्या प्रश्नांची उत्तरं आणि तेव्हाच आपण समजूयात आपला देश आपला महाराष्ट्र समृद्ध झाला आहे तू